एक काळ होता की तुम्ही किंवा तुमचे पालक जे आहेत किंवा तुमचे आजी आजोबा आहेत किंवा त्यांचे अँसेस्टर जे आहेत, किराणा माल जे आहे ते दुकानातनं आणायचे, वाण्याकडनं आणायचे, किंवा तुमच्या घरामध्ये ज्यांचं वावर आहे, वर्षभराचं धान्य हे घरात पिकायचं शेत जमिनीमध्ये, म्हणजे तांदूळ असो, ज्वारी असो, बाजरी असो, किंवा इथे सूर्यफूल जास्त पिकतं, तर सूर्यफुलाच्या बियापासून काढलेलं तेल घरच्या घरी सगळं मिळायचं. तुमच्या मागच्या पिढीकडनं असं झालं की कंझ्युमर गुड्स हे तुम्ही वाण सामानाचं जे काही आधी दर महिन्याची असायची, की वाण्याकडनं आपण महिन्याचा भात, डाळ किंवा बाकीचं धान्य आणतो. आता हा काळ आहे की भारतामध्ये कंझ्युमरिझम इतकं वाढलंय. आधीच्या काळी ऑर्गनाइज रिटेल इंडियामध्ये नव्हतं. आता इंडियामध्ये ऑर्गनाइज रिटेल इज टेकिंग अ व्हेरी गुड शेप, आणि आपण युरोपियन आणि अमेरिकन मार्केटला फॉलो करून खूप सारे मोठे मोठे ब्रँड्स इंडियामध्ये आलेले आहेत, आणि दॅट हॅज क्रिएटेड अ व्हेरी गुड मार्केट फॉर ऑर्गनाइज रिटेल. व्हेन इट कम्स टू ऑर्गनाइज रिटेल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी पॅकेजिंग लागणार आहे. कोविड काळात तुम्ही आय थिंक लास्ट इयर आणि सेकंड लास्ट इयर असाल, तर होपफुली कोविड काळामध्ये तुमचं कॉलेज तुम्ही कॉलेजला असायला हवे असं मला वाटतं. त्यावेळी तुमचं कॉलेज बंद होतं, पण जो फूड सप्लाय होता, इसेन्शियल मेडिकल सप्लाय होता, तो कायम राहिला, तो इंटॅक्ट राहिला, तो कधी बंद पडला नाही. मग भले कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी फूड सप्लाय कायम राहतो. आता गेल्या आठवड्यामध्ये थायलंडमध्ये भूकंप झाला, म्यानमारमध्ये भूकंप झाला. तत्काळ काय गेलं असेल तर फूड सप्लाय गेला, कारण फूड सप्लाय इज अन इसेन्शियल थिंग फॉर ह्युमन बीइंग. तर कंझ्युमरिझम आणि रिटेलमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यासाठी काय लागत असेल तर ते लागतं पॅकेजिंग. त्यामुळे पॅकेजिंग हे असं क्षेत्र आहे की तिथे तुम्हाला कधीच डाऊन टाइम येता कामा नये. ई कॉमर्स आता वाण सामान पण राहिलं, रिटेल मॉल पण राहिले. तुम्ही घर बसल्या प्रोडक्ट्स मागवता, तुम्ही घर बसल्या कुठलंही सामान असू दे, तुम्ही एका मोबाईलच्या क्लिकवरती, बिकॉज ऑफ द बूम इन ई कॉमर्स सेक्टर, इट इज नाउ वी आर अंडर कॉमर्स मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, and it is projected or predicted that by 2030 India will be the highest consumer for e-commerce market because of various reasons. त्याच्यामध्ये रिझन्स असे आहेत की तुम्ही हे जे उच्च शिक्षण घेताय आणि पुढे जाऊन घेणार आहात, त्याने तुमचं पर कॅपिटा इन्कम वाढणार आहे. जे इन्कम तुमच्या पालकांचं होतं ते इन्कम तुमचं नसणार आहे. त्यासाठी तुम्ही उच्च शिक्षण घ्यायला इथे आलात किंवा कदाचित अजून पुढे घ्या शिक्षण. तर लोकसंख्या वाढते, डिस्पोजेबल इन्कम लोकांचं वाढतंय, आणि पर कॅपिटल कन्झम्पशन लोकांचं वाढतंय. जसं जसं तुमचं इन्कम वाढेल तसं तसं तुम्ही कंझ्युमरिझम कडे जास्ती वळाल. तुमचा खरेदीचा जो रेशो आहे तो वाढणार आहे, आणि त्याच्यामध्ये ई कॉमर्स हे खूप महत्वाचा रोल असणार आहे. ई कॉमर्सचा घर बसल्या तुम्हाला रिमोट क्षेत्रामध्ये देखील आता सामान मिळणार आहे. मग ते 10 रुपयाचं दूध असो किंवा मग 50,000चा टीव्ही असो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोबाईलच्या क्लिकवरती घरामध्ये उपलब्ध होणार आहे, आणि त्याच्यासाठी लागणार आहे पॅकेजिंग. पॅकेजिंग, ब्रँड बिल्डिंग अँड लॉयल्टी. जसं मगाशी मी म्हणालो की पॅकेजिंग जे आहे ते तुम्हाला कॉन्फिडन्स देते एका प्रोजेक्टसाठी किंवा एखाद्या प्रोडक्टसाठी. आता हे सारे ब्रँड्स आहेत, केलॉग्स आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, लॅक्सो आहे, कॅडबरी आहे. तुम्ही एक एक्सरसाइज देतो, डोळे बंद करा सर्वांनी, डोळे बंद करा, आणि मी एक प्रोडक्टचं नाव घेईन, तुमच्या डोळ्यासमोर आपोआप त्याचं पॅकेजिंग उभं राहील. पॅप्सीची बॉटल, पॅप्सी इट्स अ ब्रँड. तुम्ही लगेच तुमच्या डोळ्यासमोर पॅप्सीची बॉटल उभी राहील. फेब्रुवारी महिना संपला आहे. कित्येक साऱ्या मुला मुलींमध्ये 14 फेब्रुवारीला चॉकलेट्स एक्सचेंज झाले असतील, तर त्याच्यापैकी एक सर्वात मोठा ब्रँड म्हणजे कॅडबरी मॉन्डेलेस. तुम्ही कॅडबरी सांगितलं तर लगेच तुमच्या समोर कॅडबरीचं रॅपर डोळ्यासमोर आलं असेल. हे आता डोळ्यावर ठेवूनच कॅडबरीचं रॅपर इमॅजिन करतायत. त्याच्यानंतर लेस,
₹10 लेसचं पाकिट म्हटल्यानंतर लाल आणि पिवळ्या, एक टोमॅटो म्हटलं तर लाल आणि एक पिवळ्या रंगाचं लेसचं चिप्सचं पॅकेट तुमच्या डोळ्यासमोर उपलब्ध झालंय. केलॉग्स किती जण खात असतील माहिती नाही. हाइन्स टोमॅटो केचप एक विशिष्ट प्रकारची लाल बाटली तुमच्या डोळ्यासमोर उपलब्ध झालेली आहे. आता तुम्ही डोळे उघडू शकता. हे काय आहे तुम्हाला माहितीये? हे नथिंग बट ब्रँड लॉयल्टी आहे. तुम्ही त्या ब्रँडशी लॉयल आहात म्हणून डोळे बंद केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर मी जर कॅडबरी बोललो तर कॅडबरी म्हणजे आतलं चॉकलेट डोळ्यासमोर येत नाही. काय येतं डोळ्यासमोर? त्याचं रॅपर. लेसचे वेफर्स येत नाही, त्याचं रॅपर, त्यांचा पाऊस तुमच्या डोळ्यासमोर होतो. दॅट इज द पॉवर ऑफ पॅकेजिंग.